आज आपण एक्झाम पर्स्पेक्टिव्हने महत्त्वाच्या असणाऱ्या अनुसूची व त्या संबंधित महत्त्वाच्या घटना दुरुस्ती बघणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया। पहिले आहे अनुसूची 10वी, तर ती आहे पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित। आता या अनुसूचीचा समावेश जो आहे तो 52व्या घटना दुरुस्ती 1985 ने करण्यात आलेला। कोणती? 52वी 52। सेकंड आहे अनुसूची 11वी, ती कशाशी संबंधित आहे तर पंचायत राजशी। आणि 73 म्हणजेच 73वी घटना दुरुस्ती 1992 ने या अनुसूची 11व्याचा समावेश करण्यात आलेला होता। थर्ड आहे अनुसूची 12वी, ती संबंधित आहे नगरपालिकेशी। आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 ने काय केला आहे ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा, अनुसूची 11वी ही 73व्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहे आणि अनुसूची 12वी ही 74व्या। व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा। चौथा आहे अनुसूची 7वी, याच्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्या अधिकारांची विभागणी केलेली आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये सूची आहेत, मग राज्य सूची आहे, केंद्र सूची आहे आणि समवर्ती सूची आहे। नंतर सेकंड साईड बघा, अनुसूची 8वी, तर ही अधिकृत भाषांशी संबंधित आहे, ज्याला आपल्या घटनेने संविधानाने मान्यता दिलेली आहे। जेव्हा संविधान सुरुवातीला होतं ना त्यावेळेला ह्याच्यामध्ये 14 भाषा होत्या, परंतु आता ह्याच्यामध्ये एकूण 22 भाषा असून त्यामध्ये इंग्रजी भाषेचा समावेश नाही आहे। सेकंड बघा, अनुसूची 5वी, तर बघा अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जे क्षेत्र आहेत ना भारतामधील त्याचं प्रशासन करण्याचं किंवा त्याचं नियंत्रण करण्याचं काम जे आहे ना ते राष्ट्रपतींचं आहे किंवा ती जबाबदारी राष्ट्रपतींची आहे। आणि हेच कशामध्ये आहे तर अनुसूची 5व्यामध्ये आहे। परंतु अनुसूची 6वी, ज्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, ही सुद्धा शेड्यूल्ड ट्राईबसाठी किंवा अनुसूचित जमातीसाठीच आहे। पण कुठल्या तर आसाम, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा, ही जी नॉर्थ ईस्टची 4 राज्य आहेत ना त्याच्याशी संबंधित आहे अनुसूचित 6वी। म्हणजे इकडे सुद्धा आदिवासी क्षेत्रांचं प्रशासनच आहे, पण ह्या फक्त 4 राज्यांचं। नंतर आहे चौथी अनुसूची 1, तर बघा भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं व त्यांच्या सीमा। भारतीय राज्य आणि युनायटेड टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश, त्यांची नावं व त्यांच्या सीमा याच्याशी संबंधित आहे अनुसूची 1। ठीक आहे, तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि समजला असेल। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।